ओम चित्तशांताय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, असेच मनमोहक आणि प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे स्वामी माऊली, मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराच्या पेशी आणि पेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल. संपूर्ण शरीर स्वामी भक्तिमय होऊ दे. माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असो वा रोजीरोटीचे किंवा सामाजिक असो, प्रत्येक कर्म मात्र तुझी सेवा असू दे. आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आणि जीवनाची अभिव्यक्ती करून घे. हे स्वामी समर्था, हेच तू करू शकतो, कारण तू ह्या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस आणि तुला सर्व शक्य आहे. म्हणून तुझ्यावर माझा विश्वास आहे आणि तू मला अत्यंतिक आनंद देशील आणि मी हे तुझ्याकडूनच अपेक्षित करू शकतो. स्वामीराया, तुमचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवा. मित्रांनो, आपण स्वामी भक्त असाल आणि स्वामींवर आपली नितांत भक्ती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो, स्वामीराया सर्वांना सुखात, आनंदात आणि प्रेमात ठेवा आणि सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ द्या आणि त्यांना अगदी सर्व काही मिळवू द्या, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, स्वामींचे दर्शन घडो असं तुम्हाला वाटत असेल तर मग ध्यानावस्थेत स्वामींचे अप्रतिम दर्शन घडते, हा माझा अनुभव आहे. आणि एक सांगतो की त्यासाठी निर्विचार अवस्थेत आपले मन सतत राहावे लागते. एक साधक मला प्रश्न विचारत होता की निर्विचार अवस्था प्राप्त व्हावी म्हणून काय साधना करावी, कारण ही निर्विचार अवस्था खूप प्रयत्न करूनही प्राप्त होत नाही आणि त्यामुळे मनासारखे ध्यानच लागत नाही. ध्यानाला बसले की कित्येक प्रापंचिक संदर्भ, अनेक प्रकारचे विचार तीरासारखे घुसतात आणि शरपंजरी घडलेल्या आणि पडलेल्या भीष्मासारखी ध्यान करताना अवस्था होते. साधकाचा प्रश्न हा खरे तर त्याच्या एकट्यापुरता मर्यादित नसून ही अनेक साधकांची मानसिक अवस्था आहे आणि त्याची मला पूर्ण जाणीव आहे. याचे सहज सोपे उत्तर एवढेच आहे की मनात प्रत्यक्षाने घुसणाऱ्या या विचारांना हुसकावून लावण्याचा एकमेव उपाय म्हणजे स्वामींच्या नामाचा जप आपल्याला ऐकू येईल अशा स्वरात उच्चारत राहायचा. आणि जसजसे स्वामी नाम घुमे लागेल तसतसे विचार हे निघत जातील आणि ते नष्ट होत जातील. सूर्य उगवला की असह्य काळोख जसा क्षणात वितळतो तसा विचार आपोआप वितळायला लागतो आणि त्यासाठी मन मात्र स्वामींशी एकाग्र करण्याची सवय आपल्याला लावावी लागते. भोवतीचे प्रापंचिक प्रश्न कुणाला सुटलेले नाहीत. त्यासाठी करीत असलेल्या प्रपंचातले मन प्रथम काढून घेणे आवश्यक आहे आणि मीपणा सोडला की प्रापंचिक प्रश्न सुटतात. हा अनुभव घेण्यासाठी मीपणाची आंधळी त्वचा प्रथम सोलावी लागते आणि ती सोलून काढणे अजिबात कठीण नाही. फक्त मनाचा निर्धार हवा. एका क्षणात मीपणा संपतो आणि ज्याचा ध्यानाला बसल्यावर प्रपंच आणि इतर नको असलेले संदर्भ आठवत राहतात आणि ध्यान लागत नाही ना, त्यांनी मनाशी खुणगाठ बांधावी. हा जन्म मीपणा सोलून काढण्यासाठी प्रथम घालूया आणि पुढल्या जन्मी, त्यांच्या पुढल्या जन्मी तरी मीपणा संपेल आणि तो जन्म ध्यानाचा. एक लक्षात ठेवा, स्वामी तुमची नित्य परीक्षा पाहत असतात. त्या परीक्षेत पास व्हावे असे मनापासून वाटते का? मग हे आपल्या मनाला प्रथम विचारा. त्यासाठी स्वामी नामाचा प्रथम ध्यास घ्या. अष्टोप्रहर स्वामी नामात राहा. कदाचित हा जन्म ज्ञात सरेल आणि त्यानंतर कदाचित पुढला जन्म ध्यानाचा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. स्वामींविषयी अपार प्रेम आणि आत्यंतिक करुणा आपल्या अंतरंगात जिवंत झऱ्यासारखी उमलून आल्याशिवाय मनजोगे ध्यान लागत नाही, एवढे तुमच्या लक्षात असू द्या. प्रपंचातल्या व्यक्ती, समविष्टातल्या व्यक्ती आणि परमार्थातल्या व्यक्ती आपल्या जगत असलेल्या आयुष्यात वारंवार डोकावत असतात आणि हा व्यक्तिसमूह मूलतः आपल्या मनातले विचारांचे डोह ढवळून काढत असतो. आणि यांचे महत्वाचे कारण म्हणजे उपयभक्षी आणि पक्षी नांदत असलेल्या अपेक्षा आणि अकारण गुंतलेले अश्वाश्वत प्रेमसंबंध. आणि आपण आध्यात्मिक आयुष्य जगण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो, परंतु आपली देहबोली मात्र संपुष्टात आलेले नसते आणि त्यामुळे तर समष्टींचे समूह जीवन हे आपल्या मनातून हद्दपार झालेले नसते. मग ध्यान करीत असताना विचारांचे चक्र जे घराघरा फिरते ते केवळ देहबोलीच्या अपरंपार संपर्कामुळे फिरते आणि हे तुम्ही कदापिही विसरू नका. आणि या निमित्ताने मी तुम्हाला मनापासून सांगतो की ध्यानात मग्न व्हायचे असेल तर, निर्विचार अवस्थेतच गर्क व्हायचे असेल तर त्याला एकच शाश्वत उपाय आहे
आणि तो म्हणजे ध्यानाचे आकलन होणे. आणि त्या आकलनाचा पाया अपरंपार, निर्वाज्य आणि हेतुविरहित प्रेम आहे. तुम्ही कुठल्या जातीवस्थेत नांदता आहात हे महत्वाचे नसून तुमचे प्रेम शाश्वत आहे ना ह्याचा प्रथम खोलवर वेध घ्या. आणि जर तुमच्या लक्षात आले की आपण करीत असलेल्या प्रेमाला अपेक्षांचा किनारा आहे तर ध्यान मुळीच लागणार नाही. विचारांचे कल्लोळ थांबणार नाहीत. परंतु मनातले मानवी समूह तुम्ही कायमसाठी नष्ट केलेत तर ध्यान लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही विचारांना थोपवू शकता. आणि हे जरा लक्षात घ्या, मौनाची सवय लागली की स्वामींविषयीचा विचार थांबतो. आणि मग लक्षात घ्या की मनातली निंदानस्ती संपली की विचार आपोआप थांबतात. आणि प्रेमाचे दरवाजे खुले झाले की मौन आपोआप मनात प्रवेश करते आणि हे मौन ध्यानाला तोलून धरते. याचा अर्थ असा की मौनातच ध्यान लपलेले आहे आणि ध्यानात मौन लपलेले आहे. आणि हे कळले की ध्यान लागते. आणि त्या बिंदूवर स्वामी आपली वाट पाहत आहेत आणि स्वामी आपल्याला सर्व काही शिकवायला तयार आहेत. ध्यानस्थ अवस्थेत वाणी मौनात प्रवेश करते आणि विचारांचा एकही ओरखडा मनावर उमटत नाही. किंबहुना मन निर्विचार अवस्थेत पोहोचते. आणि या निर्विचार अवस्थेत स्वामी नाम जेव्हा घुमायला लागते तेव्हा होणारा कैवल्य आनंद शब्दामधून प्रकट करता येत नाही. ही ध्यानावस्था प्राप्त होण्यासाठी योगाच्या पहिल्या 6 पायऱ्या ठाऊक हव्यात. आणि त्या म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि धारणा. आणि या योगाच्या पहिल्या 6 पायऱ्या ओलांडण्यावर निर्विचार अवस्थेतील ध्यान लागते. आणि ध्यान ही अष्टांग योगातील 7वी पायरी. आणि ही पायरी ओलांडली की समाधी अवस्था प्राप्त होते. आणि स्वामींचे स्मरण आपल्या अंगात मुरावेसे वाटत असेल तर एकच करा, हया अष्टयोगाला मग मानसिक आणि शारीरिक पातळीवर गाढ आलिंगन द्या. आणि यम काय आणि नियम काय, इंद्रिय निग्रहाच्या या कठीण पायऱ्या आहेत. आणि श्वासावर एकदा का नियंत्रण ठेवता आले की मनावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. मनावर नियंत्रण आले की इंद्रिय निग्रह करणे सोपे जाते. आणि इंद्रिय निग्रह एकदा का जमला की मग ध्यानावस्था सहजगत्या प्राप्त होते. यासाठी योगाची साथ घ्यावी लागते. आणि त्या योगासंबंधी मी तुम्हाला एक विचार देतो. शरीरांतर्गत आत्मा आणि आपल्याला ब्रह्मांडव्यापी परमात्मा यांचा संयोग म्हणजे योग आहे. आणि आत्मा आणि परमात्मा यांची एकानता एकदा का जुळून आली की आपल्याला एकूणच साधनेला चंदन सुगंध सुटतो. आणि शरीर, मन आणि प्राण यांच्या एकूणच शुद्धीसाठी आणि परमात्माच्या प्राप्तीसाठी योगाच्या 8 पायऱ्या पहिल्यांदा पार कराव्या लागतात. आणि याला अष्टांग योग म्हणतात. स्वामींचे नाम सर्वांगात घुमण्यासाठी या 8 योगाच्या पायऱ्या पार करणे आवश्यक आहे. आणि स्वामींचा जप, स्वामींचे नामस्मरण यंत्रवत करून चालत नाही. स्वामींचे सगुण साकार दर्शन यंत्रवत नाम साधनेने कधीच होत नाही. मन, शरीर आणि प्राण शुद्ध करण्यासाठी म्हणून तुम्ही निश्चयात्मक पाऊल उचला. आणि एकदा का मनाने ठरवले की स्वामींची साथ ताबडतोबच मिळेल. आणि म्हणून प्रिय स्वामी भक्तांनो, अष्टांग योग कृतीत आणा आणि ते स्वतः तुम्ही करा. स्वामी भक्तांनो, अष्टांग योगातील पहिली पायरी म्हणजे यम. आणि यम याचा सोपा अर्थ आहे मनाचा निग्रह, मनावरला विलक्षण संयम. एक लक्षात घ्या की यम 5 प्रकारचे आहेत. आणि ते 5 प्रकार म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. मनाला आवर घालण्यासाठी योगाने सुचवलेले हे 5 सोपान आहेत. आणि स्वामी नामाशी मन एकाग्र करण्यासाठी हे 5 सोपान पार करणे बरे तर आवश्यक आहे. आणि त्यातली अहिंसा प्रथम समजून घेऊया. आपण कुणाचीही मानसिक पातळीवरील हिंसा न करणे म्हणजे अहिंसा आहे. केवळ माणसांनाच नव्हे तर प्राणी मात्रांना सुद्धा आपण त्रास देता कामा नये. किंबहुना मी असे म्हणेन की जेव्हा आपण कुणाशीही मुद्रालय बोलतो, त्याच्याशी अतिशय समृद्धतेने संबंध ठेवतो, त्याच्या एकूणच अस्तित्वाला सर्वार्थाने फुलवतो, तेव्हा तो समोरचा माणूस अक्षरशः भारावून जातो. त्याला खूप आनंद होतो. त्याचा दृष्ट परिणाम असा होतो की त्याचे आशीर्वाद आपल्या भोवती रुंजी घालू लागतात. आणि जेव्हा आशीर्वादांचे न मोजता येईल एवढे पाठबळ वाढू लागते तेव्हा मन शांत होत जाते. आणि मग वृत्ती शांत होत जातात आणि त्यांच्यातून निष्काम कर्मयोग फुलत जातो. वैराग्याची वेच आपण सहज ओलांडून जातो. आणि हे सारे एक अहिंसा करते. यम हा योग त्यासाठी प्रथम समजून घ्यावा लागतो. एकदा का मन अहिंसक झाले की सत्य तुमच्या समीप येते. म्हणजे काय तर जे पाहिले, जे अनुभवले तेवढेच बोलायची सवय लागते. कानांनी जे ऐकले तेवढेच सांगितले जाते. आणि कृतींनी किंवा मनानेही चोरी न करणे ह्या वृत्तीला अस्तेय म्हणतात. आणि दुसऱ्याच्या भाग्याची चोरी न करण्यासाठी ची वृत्ती त्यातून वाढत जाते. आणि ब्रह्मचर्य म्हणजे सर्व इंद्रियांवर
आणि काम विकारांवर ताबा मिळवणे आहे. आणि याचा एक अर्थ असा की सर्व उपभोगांचा त्याग करणे ह्यालाच अपरिग्रह म्हणतात. आणि या 5 वृत्ती जेव्हा वाढीला लागतात तेव्हाच अष्टयोगांची पहिली पायरी पार करता येते. स्वामींचे अंधुक असे दर्शन ही पायरी ओलांडल्यावरच होते. आणि एवढे तुम्ही दानात घ्या म्हणजे झाले, म्हणजे तुम्ही सर्व दरवाजे पार करून घ्याल. स्वामी भक्तांनो, अष्टांग योगातील दुसरी पायरी म्हणजे आहे नियम. आणि ते नियम तुम्ही नक्कीच पाळले पाहिजे. या नियमाचे एकूण 5 प्रकार आहेत: शुचित्व, तप, संतोष, स्वाध्याय आणि ईश्वराची म्हणजे स्वामींची आराधना. शरीर आणि मन शुद्ध झाल्याशिवाय स्वामी नाम अंतकरणात घुमतच नाही. आणि आपण शुचित्व या पहिल्या प्रकारातून समजून घ्यायला हवे. मन अशुद्ध असेल तर या अशुद्ध मनात अनेक विचार एकाच वेळी डोकावत असतात. आणि मन अशुद्ध झाले की शरीराकडून अशुद्ध कृती घडू लागतात. मग त्याचा दृश्य परिणाम अस्वस्थतेतून क्षणाक्षणाला डोकावू लागतो. म्हणून प्रथम मन शुद्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वामींचे स्मरण आपल्या मनाच्या गाभाऱ्यात नित्य घुमावे लागते. आणि ते स्वामी स्मरण एकदा का घुमू लागले की संतोष मनाला व्यापून टाकतो. संतोष म्हणजे मनाची ज्ञानमय स्थितप्रज्ञता. आणि काहीही घडो, मनाचा तोलबिंदू अजिबात ढळला नाही की स्वामींचे स्मरण वेगाने वाढू लागते. आणि वेगाने वाढणारे स्वामी स्मरण मग प्रसन्नता, सुगंध प्रत्यक्ष अनुभवू लागते. आणि त्यानंतर तप ही अवस्था प्राप्त होते. सुख दुःख हे मानवी मनाला घेरून टाकणारे वारे तपाचरणाने निष्प्रश्न होतात. आणि ही स्वामींच्या प्राप्तीसाठी करावी लागणारी तपश्चर्या आहे. आणि ही अवस्था एकदा का प्राप्त झाली की स्वामींच्या प्राप्तीसाठी करावी लागणारी ज्ञानसाधना पूर्ण होते. आणि हा स्वाध्याय मग सतत स्वामी अस्तित्वाचा विचार मनात एकदा का डोकावू लागला की विचारांचे आदान प्रदान सुरू होते. आणि वाचलेले, ऐकलेले आणि प्रत्यक्षात अनुभवलेले प्रसंग आठवू लागतात. आणि त्यांची मनात अथंग उजळणी सुरू होते. आणि हे झाले अध्ययन. मग त्यानंतर एक मानसिक अवस्था अशी प्राप्त होते की आपण सर्व करीत असलेली कर्म स्वामींना अर्पण करू लागतो. तन, मन, धन सर्वस्वाने आपण स्वामींनाच अर्पण करतो. मग थोडक्यात आपण स्वामीमय होतो. ही स्वामी आराधनेची पातळी आपण एकदा का गाठली की नियम ही पायरी आपण अगदी सहजपणे ओलांडतो. या पायरीवर स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडते. आनंदाचा नवा अध्याय आपण प्रत्यक्षात भोगू लागतो. आणि स्वामींची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर यम आणि नियम या पहिल्या 2 पायऱ्या साधकाला प्रथम ओलांडाव्या लागतात. आणि त्या ओलांडल्या की मग भगवंत प्राप्ती होत असते. स्वामी भक्तांनो, अष्टांग योगातील तिसरी पायरी म्हणजे आसन आहे. शरीरातला स्थिरता आणि मनाला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या स्थितीला आसन असे म्हणतात. मग नियमित आसने केल्यामुळे आपले स्वास्थ्य वाढते आणि मनाला स्फूर्ती लाभते. आणि ही जी योगासने आहेत ती अनेक प्रकारची आहेत. एक लक्षात घ्या की सर्व आसने करण्यापेक्षा आपण जर नमस्कार घातले तर अष्टांग योग आपोआप घडतो. आणि आंघोळ झाल्यावर स्वामींच्या प्रतिमेसमोर उभे राहून 108 नमस्कार घातले तर मग मन आणि चित्त अतिशय शांत होते. स्वामींची प्रथम उच्चारावर स्तुती करायची, स्वामींचा मंत्र म्हणायचा आणि ओम श्री स्वामी समर्थ असे म्हणतात. आणि आपण सकाळ संध्याकाळ नमस्कार घालाते आणि तर मनाचा गाभारा स्वाभिमानाने गच्च भरतो. शास्त्रशुद्ध स्वामी नामस्मरणामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवाला चांगला व्यायाम मिळतो. आणि सतत स्वामींकडे नजर केंद्रित करून नमस्कार घातल्यामुळे डोळे तेजस्वी होतात. 108 नमस्कारांचे निदान एक आवर्तन तरी आपण स्वामींच्या साक्षीने पूर्ण करावे. एका नमस्कारामध्ये एकूण 12 आसने दडलेली आहेत. आणि दक्षासन, नमस्कारासन, पर्वतासन, हस्तपादासन, एकपाद प्रसरणासन आणि भूधरासन आणि अष्टांग प्रणी पातासन आणि भुजंगासन, मग भूधरासन आणि एक पाद प्रचारासन. आणि हा स्वामी नमस्कार शास्त्रशुद्ध पद्धतीने घातला तर स्वामी सेवा उत्तम घडते आणि शरीराला व्यायाम घडतो. अष्टांग योगातील तिसरी पायरी पार केली जाते. आणि मुख्य म्हणजे एका आवर्तनातून 108 वेळा स्वामी मंत्र उच्चारला जातो. आणि एक आवर्तन पुढे पूर्ण झाले की अष्टांग योगातील चौथी पायरी पार करायची, ती म्हणजे प्राणायाम. प्राणायाम याचा अर्थ प्राणांवर नियंत्रण. आणि प्राणावर नियंत्रण असले तर शरीरातल्या प्राणशक्तीला स्वामींच्या साक्षीने उद्दीपित करायचे आणि यातून मन संतुलित होते. आणि मनाच्या शुद्धीसाठी प्राणायाम आवश्यक आहे. प्राणायामामुळे या स्वामीनाम शुद्ध स्वरूपात प्रकट होते. आणि माझ्या स्वामी भक्तांनो, पहिल्या 4 पायऱ्या स्वामींच्या अस्तित्वाची प्रत्यक्ष जाणीव करून देतात. मन आणि शरीर स्वच्छ करणाऱ्या त्या 4 पायऱ्या तुम्ही नीटपणे पार पाडल्यात की स्वामी मंत्र आपोआप उमलून येतो आणि मन प्रसन्न होते.
चित्तांत स्वामी स्थानापन्न होतात आणि स्वामींमुळे आपल्याला सर्व काही प्राप्त होते. आता अष्टांग योगातील 5वी पायरी आहे प्रत्याहार, आणि ही अवस्था स्वामी भक्तांना बाह्य विषयामधून मुक्त करते. पहिल्या 4 पायऱ्या पार केल्यावर प्रत्याहार ही अवस्था प्राप्त होते. त्यामुळे एक महत्त्वाचा फायदा होतो, आणि तो म्हणजे स्वामी भक्तांचे अचपळ मन आणि स्वच्छाचारी इंद्रिय स्थिर होतात. मन आणि शरीर एकदा का शांत झाले, स्थिर झाले की लक्ष स्वामी नामस्मरणात गुंतून पडते. इतके की शरीर कुठलेही काम करीत असले, अगदी थकलेले शरीर गाढ झोपी गेले तरी मन स्वामी नामात अखंड दंग राहते. आणि या 5व्या पायरीवर स्वामी समर्थांच्या अगाध शक्तीचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडतो आणि स्वामी भक्त स्वामींच्या चरणी लीन होऊन जातो आणि भान हरपून स्वामी दर्शनात दंग होतो. आणि अष्टांग योगातील 6वी पायरी म्हणजे धारणा. धारणा त्याचा अर्थ स्वामी प्रतिमेत प्रत्येक स्वामी भक्ताने आपले शुद्ध झालेले मन आणि ध्यानावस्थेतले शरीर एकाग्र करणे. धारणा ही ध्यानाच्या अगोदरची पायरी आहे. आणि धारणा, ध्यान आणि समाधी ही खरे तर त्रिपुटी आहे. आणि ध्यानावस्थेसंबंधी मी तुमच्याशी सविस्तरपणे बोलतो आहे. आणि ध्यान ही अष्टांग योगातील 7वी पायरी आहे. त्या अगोदरच्या 6 पायऱ्या नीटपणे पार पाडल्याशिवाय ध्यानावस्था प्राप्त होत नाही, आणि मला खरे तर सांगायचे होते. धारणेतून ध्यान आणि ध्यानातून समाधी ही स्वामींच्या निकट जाण्याची मानसिक प्रक्रिया आहे. आणि समाधी ही अष्टांग योगातील 8वी पायरी आहे. आणि 8व्या पायऱ्यावर आपण येऊन पोहोचलो की स्वामींचे साक्षात्कारी सुंदर दर्शन घडते आणि समाधी लागली की स्वामींच्या प्राप्तीची खूण सापडते. प्रापंचिक प्रलोभाने व संपतात आणि भरपूर काही चित्त स्वामीपाशी एकाग्र होते. समाधी ही अष्टांग योगातील खरे तर परमसीमा आहे. आणि धारणा, ध्यान आणि समाधी या त्रिपुटीला संयम म्हणतात. आणि यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या पहिल्या 4 पायऱ्यांना बहिरंग योग म्हणतात. आणि अष्टांग योगाचा प्रमुख उद्देश म्हणजे बहिरंग योगातून संयमापाशी येणे आणि स्वामींचे सुखद दर्शन घेणे. आणि या अष्टांग योगामुळे स्वामींची प्राप्ती होते, मन शांत होते, प्रापंचिक सुख दुःखाची समाप्ती होते आणि मन स्वामींशी एकाग्र होते. आयुष्यातल्या आनंद पर्वाला नव्याने सुरुवात होते. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ ब्रह्मांड व्यापी आहेत. स्वामींना प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर अष्टांग योग आपल्या शरीरात प्रथम मुरवावा लागतो, तरच मन शुद्ध होते. शुद्ध मनाने स्वामी समर्थाची आपण उपासना केली तर स्वामींचा साक्षात्कार निश्चित घडतो. स्वामी सर्वत्र आहेत आणि आपण त्यांचा शाश्वत अस्तित्वाचा वेध घ्यायचा असतो. म्हणून धारणा, ध्यान आणि समाधी ही त्रिपुटी प्रत्यक्षात आपण अनुभवली तर समाधी अवस्थेत स्वामींशी संवाद घडतो आणि अनेक स्वामी भक्तांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणून मी तुमच्यापाशी अष्टांग योगावर सविस्तर बोललो आणि मग तुम्हाला मी पुन्हा सांगतो की आपण जगत असलेल्या मानवी आयुष्यातली प्राप्त कर्तव्य निष्काम बुद्धीने निस्वार्थपूर्वक पार पाडतील आणि सर्वांना सुख अर्पण केलेत. आपल्या स्वामी सुखात सर्वांना मोठ्या आनंदाने सहभागी करून घेतलेत तर आपला स्वामी आनंद चहूदिशांनी उमलून घेतो. आणि मग स्वामींच्या साक्षीने सर्वोत्तम कर्मे करावीत आणि वाईट कर्मे टाकून द्यावीत. आणि ही दक्षता आपण घेतली तर अष्टांग योग आपल्या शरीरात सहजपणे मुरतो. आणि तुम्हाला मी एक विचार देतो, या विश्वातील प्रत्येक प्रकट आणि अप्रकट गोष्टीला स्वामीच केवळ आधारभूत आहेत आणि हे कधी विसरू नका. आणि त्यांच्या अस्तित्वामुळे आपली वाणी प्रकट होते आणि स्वामींना मग आपोआप घुमू लागते. आपल्याला स्वामींच्या कृपेने दृष्टीलाभ झालेला आहे आणि त्यामुळे आपण स्वामींना प्रत्यक्ष पाहू शकतो. आणि हे भाग्य स्वामींनी शरणागत जन्मादांना दिले हे तुम्हाला मी अनेक वेळाला सांगितले आहे. आणि स्वामींनी आपल्याला कर्णेंद्रिय दिली म्हणून आपण स्वामी स्तुती ऐकू शकतो. आणि स्वामींनी आपल्याला घ्राणेंद्रिय दिलेले आहेत आणि त्यामुळे आपण स्वामींची वाजणारी पावले ऐकू शकतो. मग त्यांचा अर्थ असा की ब्रह्मांड व्यापी स्वामींनी आपल्याला सर्व काही दिलेले आहे. आपण फक्त ही अष्टांग योग साधना व्रतासारखी आचरणात आणून स्वामी पूजेत दंग व्हायचे आहे. आणि स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्म आहेत आणि याचा साक्षात्कार होणे आवश्यक आहे. स्वामी नाम हे अमृत आहे आणि ते जिवेला कळले पाहिजे तरच स्वामी नामाने जीवा ओली होईल आणि हा ओलावा शाश्वत आहे. एवढे लक्षात ठेवून स्वामी विचारांशी मन आणि चित्त एकाग्र केलेत तर स्वामी दर्शन झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि नक्कीच तुम्हाला स्वामी दर्शन घडेल आणि तुम्ही स्वामी प्राप्तीसाठी पुढे जाल. ओम स्वामी समर्थ हे परब्रह्माचे मूर्त रूप आहे आणि श्री दत्तावतारी स्वामी समर्थ हे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक आहे. आणि प्रापंचिक दुःखातून सुटका करून घ्यायची असेल तर स्वामी समर्थांची अखंड नामसाधना आवश्यक आहे. आणि आपण जोपर्यंत अनासक्त वृत्तीने कर्म करत नाहीत
तोपर्यंत स्वामींची नामसाधना मूर्त रूपात प्रकटच होत नाही आणि आपण आपली प्राप्त कर्तव्ये नीटपणे पार पाडत स्वामींचे अखंड नाम घेतलेले तर साधनेला निश्चितच रूपातच आणि सुरुवात होते आणि सत्याची परिष्ठापना हृदयात करून आदर्श जीवमूल्याचा स्वीकार केलात तर स्वामी दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रपंच जरूर करावा, परंतु करीत असलेल्या प्रपंचाला परमार्थाची यशस्वी जोड यावी आणि परोपकारातच जीव रमवावा. एवढे केलेत की आयुष्याची अर्धी लढाई आपोआप जिंकली जाते आणि स्वामींची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर स्वतःला विहित कर्मापासून वेगळे करून चालत नाही. चित्त निर्मळ करून प्राप्त कर्तव्ये पार करीत स्वामीनाम घेतले तर दर्शनयोग आयुष्यात निश्चितपणे निदान एकदा तरी उगवतो आणि त्यासाठी एक करावे. स्वामी सर्वत्र आकाशासारखे पसरले आहेत आणि या सत्तेची प्रचिती घ्यावी आणि सर्व वस्तू मात्रात स्वामी गच्च भरलेले आहेत आणि त्यांचा वास सर्वत्र आहे आणि किंबहुना या विश्वाचे स्वामीच मालक आहेत हे लक्षात ठेवून आपण आपले प्रत्येक कर्म करावे. या विश्वातल्या कुठल्याच वस्तूवर आपला मालकी हक्क नाही आणि या सत्याची जाणीव एकदा का झाली की स्वामींचे अस्तित्व ब्रह्मांड व्यापी आहे याची खात्री पटते आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट पूर्व प्रारब्धानुसार मिळते. आणि लक्षात ठेवावे म्हणजे सुख दुःखांचा वारा अंगावर आल्यावर सुद्धा आपण त्यापासून अलिप्त होऊ आणि कुठल्याही गोष्टीविषयी मग आसक्ती वाटणार नाही. एक लक्षात घ्या की स्वामी तत्व सर्वत्र नांदते आहे आणि आपल्याला त्या तत्वाला गाढ आलिंगन द्यायचे आहे आणि लक्षात ठेवून स्वामी जपात तल्लीन व्हायचे आहे आणि आपल्या हातून केवळ सत्कर्मेच घडतील याची आपण काळजी घ्यायची आहे. व माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, माझे तुम्हाला एकच सांगणे आहे की कुठल्याही परिस्थितीत नामस्मरण विसरू नका. स्वामी तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी निश्चितच तुमच्यासाठी तिथे बसलेले आहेत आणि स्वामी तुमची काळजी नक्कीच घेतीलच. मग स्वामी भक्तांनो, या अष्टांग योगाच्या निमित्ताने एकच गोष्ट आवर्जून सांगायची आहे की यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार या पहिल्या 4 पाया तुम्ही नीटपणे प्रथम पार करा तरच स्वामींच्या नामस्मरणात तुम्ही अखंडपणे जगू शकाल. आणि या मानवी आयुष्यातला बहिरंग योग आहे आणि या वास्तविक तोच कठीण असला तरी महत्वाचा आहे. आणि धारणा, ध्यान आणि समाधी ही त्रिपुटी त्यानंतर अगदी सहजपणे साधली जाईल. आणि या 8 पायऱ्या परिश्रमपूर्वक आपल्या जीवनात प्रत्येक स्वामी भक्ताने पार करणे आवश्यक आहे. तरच धर्म परायणता, सदाचरण, सदा आयुष्य आपल्या जगत असलेल्या स्वामी स्मरणात सहजपणे डोकावते आणि स्वामी आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळतात आणि हे तेव्हा लक्षात येते. म्हणून तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो की स्वामी समर्थांचे नित्य स्मरण करा, त्यांच्यात नामात सतत गर्क राहा आणि आपल्या कर्तव्य कर्मात कुठल्याही प्रकारचा प्रसाद घडणार नाही व प्रमाद घडणार नाही याची आटोकाट काळजी घ्या. तरच जगत असलेल्या आयुष्याला आनंदाचे मोकळे शिवार लाभेल आणि हे स्थूल शरीर कुठल्या ना कुठल्या वळणावर एके दिवशी भस्ममय होणार आहे आणि याची जाणीव ठेवून जगा. तरच अहंकाराचे भस्म त्वरित होईल आणि एक स्वामी हेच सत्य आणि शाश्वत आहेत हे लक्षात ठेवून आपल्या प्रत्येक श्वासात त्यांचे नाम गुंफा. आणि आपल्या डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, तोंडाने बोलतो, उत्तमोत्तम अन्न ग्रहण करतो, पायांनी चालतो, हातांनी काम करतो, हे सारे आपल्याकडून स्वामी करून घेतात. आणि श्रद्धा मनात ठेवून तुम्ही जर स्वामी नामाला आपल्या श्वासातून गुंफलेत तर आयुष्याचा कायापालट झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि कायम लक्षात ठेवा की स्वामींच्या सत्तेने हे शरीर चालते आहे आणि बोलते, विचार करते, खाते, पिते. ही श्रद्धा आपल्याला स्वामी नामाचे आणि स्मरणानेच खरे भान देते. आणि म्हणून श्री तुम्हाला सांगतो की ह्या अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या ओलांडण्याचा प्रयत्न करा आणि स्वामी समर्थ तुम्हाला तशी प्रेरणा देतील, मदत करतील. स्वामींना आपल्या सर्वच भक्तांची काळजी वाटते. त्यासाठी आपण फक्त एकच करायचे, स्वामी दृश्य स्वरूपात कसे दिसतील याचा ध्यास घेऊन जपाला बसायचे आणि त्याच्याच नामात अखंड राहायचे. स्वामींचे दर्शन तुम्हाला निश्चित होईल. स्वामी भक्तांनो, परमेश्वर जसा वर्णनातीत आहे तसे स्वामी समर्थांचे नाम घेत असताना होणारा आनंद वर्णनातीत आहे. आणि स्वामी नामाचा आनंद केवळ मौनातून गंधासारखा उमलून येतो. सुगंध काय, वारा काय, आईचे प्रेम आणि वात्सल्य काय हे आपण प्रत्यक्ष अनुभवायचे असते. आणि साखरेचा दाना हा 4 अंगाने गोडच असतो, त्याप्रमाणे स्वामी नाम 4 अंगाने गोडच आहे. आणि हे प्रथम तुम्ही लक्षात घ्या. काही साधक विचारतात की स्वामींचे नाम कसे घ्यायचे आणि विचारणे म्हणजे साखर कुठल्या बाजूने खाऊ असे विचारण्यासारखे आहे. आणि साखर कशीही खाल्ली तरी ती गोडच लागते, नाम कसेही घेतले तरी ते गोडच वाटते. स्वामींच्या नामाला काळाचे आणि वेळेचे अजिबात बंधन नाही. कुठल्याही अवस्थेत नाम घ्या. स्वामींच्या निकट जाण्याचा नाम हाच एकमेव मार्ग आहे.
तुम्हाला मी अनंतपूर्वक आणि अंतकरणपूर्वक सांगतो की ज्या साधकांच्या मुखातून स्वामी नामाची अमृतासरिता अखंडपणे वाहत असते त्यांच्या घरी स्वामी समर्थांचे वास्तव्य असते आणि स्वामींचे नाम किती वेळाला घ्यावे अशी विचारणा अनेक जण करतात. तुम्हाला एकच सांगतो, आपला हा जो श्वासोच्छ्वास चालत आहे ना, तेवढा वेळ नाम घ्यावे आणि श्वास घेणे संपले की नाम संपते. आणि याचा सोपा अर्थ असा की मरेपर्यंत नाम घ्यावे. ज्यांच्या अंतकरणावर स्वामी चरण उमटलेले नाहीत, ज्यांच्या मुखात स्वामींचे नाम नाही, ते जीव जगत असूनही मृत आहेत आणि असे खुशाल समजावे. त्यांचे जीवन खरे तर असून नसल्यासारखेच समजावे. म्हणून सांगतो की स्वामींची नामस्मरणाच्या महामार्गावरून पावले टाकत अनुसंधान ठेवणे आवश्यक आहे आणि स्वामी समर्थांचा सर्वांगीण विचार प्रत्येक माणसाचा सहोदर व्हायला हवा. स्वामी समर्थांची थोरवी गात गात त्यांच्याशी अनुसंधान साधत आपल्या ज्ञात आयुष्याचा प्रत्येक क्षण गंध उधळणाऱ्या मोगऱ्यासारखा वेचला आणि स्वामी नामाचा आनंद स्वतः घेत सर्वांना जर वाटला तर जगत असलेल्या आयुष्याला नेमका अर्थ गवसतो. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या पुढे मी आता स्वामी समर्थांच्या नामस्मरणाची, नाम महात्म्याची आणि स्वामींच्या नामातून झिरपणाऱ्या गोडव्याची कहाणी रोज उलगडणार आहे. आणि नाम महात्म्याचे महत्त्व समजल्याशिवाय स्वामी नाम रंगत नाही एवढे तुमच्या लक्षात असू द्या. म्हणजे झाले. म्हणजे तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल आणि तुम्ही सर्व काही करू शकाल. ज्या मानवी शरीरात स्वामी समर्थांचे नामस्मरण नाही, तो मानवी जीव या दृश्य विश्वात उगीच जन्माला आलाय आणि आपल्याला तीव्रतेने जाणवते. असे नामविन जगणारे भकास जीवन हे असून नसल्यासारखे आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवावे. आणि अरण्यात जशी हिंस श्वापदे राहतात, त्याप्रमाणे अरण्यवत वाटणाऱ्या या मानवी देहात फक्त अनेक विषयासक्त विचारांच्या येरझाऱ्या अखंडपणे चालूच राहतात. सुखदुःखांचे हेलकावे खाणाऱ्या या शरीरात केवळ वैश्विक आणि आंधळ्या कोथिंबिरीचा खेळ चालू राहतो. आणि म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला कळकळीची विनंती करतो की स्वामींचे नित्य स्मरण करीत आयुष्यातला प्रत्येक क्षण केवळ आनंदातच घालावा. एक लक्षात घ्या की ज्या मानवी देहात स्वामींचे नामस्मरण अखंडपणे चालू राहते ते जीव भाग्यवान ठरतात. आणि एका साधक भक्ताने विचारले की स्वामींचे नाम घेताना मनात अनेक प्रकारचे विचार येतात, त्यांना आपण आळा घालण्यासाठी काय करावे. व तुम्हाला सांगतो की स्वामींचे नामस्मरण करीत असताना अनंत प्रकारचे विचार जरी मनात घुसू लागले तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका. या नको असलेल्या विचारांना आवरण्याचा एकच उपाय आहे. येणाऱ्या विचारांच्या मागे लागणाऱ्या मनाला फक्त आवरायचे आणि विचार येतील तसे आपसूक निघून जातील. येणाऱ्या विचारांकडे आपण लक्ष द्यायचे नाही, कारण विचार न येण्यासाठी तुम्ही जितके प्रयत्न कराल तेवढे ते जोराने मनात घुसू राहतात. आणि म्हणून विचारांकडे कानाडोळा करण्याची सवय प्रथम घालून द्यावी आणि स्वामींचे नाम मनात सतत घोळत राहील याची आपण विशेष काळजी घ्यावी. आणि त्यासाठी स्वामींच्या नामस्मरणाची नितांत गरज आहे आणि ती गरज तुम्ही पूर्ण केली पाहिजे. आणि चित्ताची एकाग्रता यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार हा 5 प्रकारचे साधते आणि या 5 पायऱ्या चढून गेल्यावर एकाग्रता निश्चितपणे लाभते. तुम्हाला मी आणखी एक विचार देतो की घेत असलेले स्वामी नाम आपल्याला आपल्या कानांनी ऐकता येईल इतपत घ्यावे. तसे केले की चित्त आणि मन एकाग्र व्हायला मदत होते. आणि एकाग्रतेशिवाय नाम नाही आणि नामाशिवाय एकाग्रता नाही एवढे ध्यानात ठेवा. म्हणजे झाले. आणि मग तुम्हाला स्वामी दर्शन नक्कीच होईल. माणसामधील प्रेम हे नेहमी नित्य सहवासानेच वाढते आणि जोपर्यंत रोजची दृष्ट भेट होते, रोजचे बोलणे चालणे चालूच राहते, तोपर्यंत आपुलकीचे झरे उभय पक्षी वाहत राहतात. परंतु माणूस एकदा का कायम स्वरूपात दूर झाला की प्रेमाला ओहोटी लागते. हा सार्वत्रिक अनुभव आहे. हे केवळ माणसापुरते मर्यादित नसून वस्तू आणि वस्तूंशी सुद्धा निगडीत आहे. आणि याचा अर्थ असा की माणसाचे प्रेम हे सहवासास्तर वाढते आणि जसजसा सहवास कमी होत जाईल तसतसे प्रेम आटत जाते. आणि याचा अर्थ असा की माणूस हा सगुण पूजेत रमतो आणि निर्गुणाची पूजा त्याला प्रयत्नपूर्वक सुद्धा जमत नाही. आणि याला सुंदर अपवाद म्हणजे स्वामी समर्थांचे नाम. आणि तुम्ही एकदा का स्वामी स्मरणात दंग झालात की निर्गुण निराकारातले स्वामी आपल्या सर्व परमभक्तांसाठी सगुणात प्रकट होतात. त्यासाठी नामात फक्त प्रेम हवे आणि नामाने आपले जीवा सतत ओली व्हायला हवी. आणि स्वामींचे सतत नाम घेतले की स्वामी आपल्या निकट येतात आणि हा प्रत्येक नामधारकाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि स्वामींच्या नामातून मिळणारा सहवास शाश्वत आहे, हे कधी विसरू नका. त्यासाठी एकच करा, स्वतःशी एक निर्णय घ्या की स्वामींचे नाम घेणे हा माझा भक्ती धर्म आहे आणि स्वामींचे नाम घेणे हे माझे आद्य कर्तव्य आहे.
आणि स्वामी नामाशिवाय जगणे म्हणजे मृतवत जगणे आहे. आणि स्वामींचे नाम घेण्यात माझे आत्यंतिक हित दडलेले आहे. आणि किंबहुना मी स्वामींचे सतत नाम घेण्यासाठी जन्माला आलेलो आहे आणि स्वामींच्या नामातच मी तद्रूप झालेलो आहे. आणि ही भावना मात्र त्यासाठी शाश्वत पातळीवर रेंगाळू दे. स्वामी प्रत्येक नामधारकांचा सांभाळ करतात, त्यांचा योगक्षेम चालवतात. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ यंत्रवत जम करू नका, तर विवेक जागृतावस्थेत ठेवून स्वामींचे नाम प्रेमाने घ्या. नामात प्रेम हवे. दह्यात लोणी लपलेले असते. आपण दही घुसळले की लोणी ताकावर तरंगू लागते. त्याप्रमाणे नामातच स्वामी दडलेले असतात. आपण नाम घेत राहिले की लोण्यासारखे स्वामी आपल्या भक्ती आयुष्यात तरंगून वर येतात. हा दृष्टांत एवढ्यासाठी दिला की स्वामी नामातच दडलेले आहेत आणि तुमच्या लक्षात यावे. नाम घेणे सोपे आहे, त्यासाठी काही कष्ट पडत नाही. फक्त नामस्मरण केले पाहिजे. आणि स्वामींना नामस्मरण खूप आवडते आणि ते जे नामस्मरण करतात त्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. मित्रांनो, स्वामीवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, अंतरंगातील 4 साम्राज्य असतात: मनोवस्था, हृदयावस्था, आत्मिकावस्था आणि आरोग्यावस्था. आता तुम्ही पहाटे आपण आपल्या आत्मिक स्थिती, गतीसह मनोवस्था, आरोग्य तसेच हृदयावस्था यांचे अन्वयन करू शकतो. त्यासाठी ध्यान, प्राणायाम, योगा, निसर्गाचा सहवास व मैत्री, तरल निरीक्षण क्षमता आणि संवेदनशीलता तसेच मनाची लवचिकता यातून आपणही आपली 4 शक्ती केंद्रे विकसित करू शकतो. खरे तर या 4ही शक्तींच्या एकत्रीकरणापासून आपली प्रवासाची दिशा व दृष्टी विकसित होत जाते. आणि पहाटेची साक्षात्कारी दिशा व दृष्टी यांचे महत्त्व आता मला चांगलेच कळू लागले आहे. पहाटेची उठण्याची सवय केल्यापासून माझ्यात खूप बदल होताना मला दिसत आहेत आणि पूर्वीपेक्षा आता मला जास्त सुरक्षित व ऊर्जामय वाटायला लागले आहे. माझे मन अधिकाधिक एकाग्र होते आणि खरे तर पहाटेच्या या साधनेतून मी तरल सावधानता व निरीक्षणाची कुशलता अधिक विकसित करू शकेन. आणि मला माझ्यातील दुर्बलतेवर आणि गुंतुकारांच्या आत्मकथेवर मात करायची आहे. आणि ती कणखर मानसिकता मी निश्चित कमावणार आहे. आणि त्यावर ते मग रिले यांनी त्याला समजवले, भूतकाळ आपल्या समोर आला तर त्याच्याशी भांडू नका किंवा जवळीकही करू नका. त्या भूतकाळाचे निरीक्षण करा. भूतकाळापासून खूप काही शिकता येते आणि ते शहाणपण उराशी घेत तुम्हाला वर्तमानाच्या या क्षणात जगायचे आहे आणि ते कधी विसरू नका. त्या तिघांनी सीफूड रेस्टॉरंटमध्ये भोजन केल्यानंतर ते परतीला लागले आणि एक क्षणी रिले म्हणाले, आपल्या अधिकतर समस्या या मानसिकच असतात. म्हणूनच विधायक व सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. जसे तुमचा विचार असतात तसेच तुम्ही असता. माणसाची प्रत्येक कृती ही त्यांच्या विचारातून आकाराला येत असते आणि मुख्य म्हणजे त्या विचाराशिवाय कृती ही संभवच नाही. तुम्ही कृती ही उत्स्फूर्त असो वा पूर्वनियोजित किंवा जाणीवपूर्वक व पूर्ण विचारांती अवतरली असो व त्याच्या या त्या प्रकारे विचारांशी प्रत्यक्ष संबंध असतोच. आपल्या मनातल्या विचारांनी आपल्याला घडवलेले आहे आणि आपण जे काही असतो ते आपल्या विचारांनी ठाकून ठोकून घडवले गेलेले असते. आणि आपल्या मनात अनितीचे आणि दृष्ट विचार असतील तर आपल्याला दुःख हे भोगावे लागणारच. सांगायचा मुद्दा हा की आपण या मानसिक कणखरतेतून तुम्ही प्रभुत्वाकडे जाऊ शकता. दुसरं असं की माणूस स्वतःला घडवतो किंवा स्वतःचा नाश करून घेतो आणि आपल्या विचारांच्या शस्त्रग्रहारात तो अशी काही शस्त्रे घडवतो आणि बाळगतो की ज्याच्या आधारे तो स्वतःसाठी आनंद, सामर्थ्य व शांतीचे महाल उभे करतो किंवा स्वतःचा नाश तरी करून घेतो. सुयोग्य विचारांनी निवड आणि त्यांचा योग्य वापर करून माणूस दैवी पातळीला पोहोचतो आणि या उलट अयोग्य विचारांची निवड व वापर करून माणूस पशुहूनही नीच पातळीला पोहोचतो. मग या 2 टोकांच्या मध्ये मानवी व्यक्तिमत्वाच्या सर्व छटा असतात आणि माणूसच त्यांचा कर्ता व स्वामी असतो. म्हणून आत्मशोध, आत्मज्ञान अपरिहार्य होऊन दिसते. आणि म्हणूनच म्हणतो, पहाटेच्या वेळेत आपल्या आत आणि आपल्या बाहेर काय चालले आहे हे समजून घ्या आणि जीवनातील नकारात्मक विचारांच्या समस्येचे मूळ शोधून काढा. इतरांना दोष देणे प्रथम थांबवा आणि आपल्या सर्व कृती उक्तींच्या प्रभाव परिणामाकारतेला आपण स्वतः जबाबदार असतो हे लक्षात घ्या. आणि मी जबाबदार आहे ही मूलभूत जाणीव आपल्या ठिकाणी असली पाहिजे. आणि कुठल्या प्रकारची समर्थने द्यायचे प्रथम थांबवा आणि आपल्या विकासाकडे लक्ष द्या. तुमच्या कुठल्याही सवलतीला आणि सबबीला वास्तवाचा आधार नाहीये. तुमचे बाह्य विश्व हे तुमच्या आंतरिक विश्वाला प्रभावित करीत असते. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणायचे असेल
तर तुमचे विचार बदलायला हवेत. मग हे लक्षात घ्या, साधेपणा, प्रामाणिकपणा, जबाबदारीचे भान, स्वतःला जास्तीत जास्त जाणणे, शुद्ध व लवचिक मन, निरीक्षण, कुशलता यातून आपण आपली हृदयावस्था निरोगी ठेवू शकतो. एकाने म्हटले आहे की कधीही न दुखावले जाणारे सौंदर्य तुम्ही समजावून घेतले पाहिजे. स्वतः कधी दुखावले जाऊ नका आणि इतरांना न दुखवण्याची कोमलता अंगी बाळगा. भावनाशील राहा. मुख्य म्हणजे क्षमाशीलतेला मोठे महत्त्व असते. तुम्ही तुमच्या मनात किती गोष्टी साठवून ठेवल्या आहेत व तुमचा भूतकाळ, दुःख, अपमान कितीतरी बरोबर आहे ना. मग मग अप्रकट भावना कधीच मरत नसतात. आपण त्यांना जिवंत स्वरूपात गाडलेले असते. मग त्या विकृत स्वरूपात पुन्हा अवतरतात. सकारात्मक व आरोग्यदायी भावना यांच्यासोबत कृतज्ञतेची भावना आपल्याला जागृत झाली पाहिजे आणि यातून तुमच्यातील उत्साह वाढीस लागेल. आणि मानसिक शांतता आणि संघर्षाविना कृतिशील जीवन, संवेदनशीलता व संपूर्ण मुक्ततेतील प्रेमसंबंध जीवन यावर भर द्यायला शिका. आणि उत्स्फूर्तता, कमालीचा उत्साह, तसेच संवेदनशीलता आणि सर्वोच्च प्रतिसाद क्षमता, संवेदनशीलता आणि तसेच जीवनाकडे संपूर्ण नव्या जाणीवेने पाहणे, ज्या गोष्टी सृजनशील जीवनात जगण्यास अत्यंत आवश्यक असतात. एक लक्षात घ्या की शांत मनाला सत्याचे, सौंदर्याचे दर्शन नक्कीच घडू शकते. आपण स्वीकारलेला प्रवास आणि त्यातील अथवा अनासक्त प्रयास तुम्हाला वैभव, शिखरासह शांती व आत्मसुख देणार आहे. आणि हे विसरू नका, जीवनाच्या संपूर्णत्वाला महत्त्व देत कारणांच्या व परिणामांच्या पलीकडे आपल्याला जाता आले पाहिजे. तसेच जीवनाच्या सर्व अंगोपांगाची एकात्मता आपल्याला साधता आली पाहिजे. खरे तर यातच जीवनाच्या सौंदर्याचा शोध लागत असतो. व्यक्तिमत्वाचे जीवनाचे आंतरबाह्य विकसन म्हणजे व्यक्तीच्या जीवनाच्या तसेच आपण स्वीकारलेल्या कलेच्या सर्व अंगाची, घटकांची जोपासना करणे. मेंदूची, मनाची आपल्याला जोपासना करता आली पाहिजे. आणि यातही स्वतःसाठी प्रकाश होणे आणि आपल्या प्रकाशात, उजेडात स्वयंप्रकाशी बनून प्रवासमग्न राहणे म्हणूनच महत्त्वाचे नक्की ठरत असते. आंतरिक शांततेकडे जाण्याचे काम आपल्याला जीवन प्रवासात करायचे आहे. आणि आंतरिक शांती कशासाठी? तर आपल्यातील संवेदनशीलता वाढवण्यासाठी आणि आंतरिक सुव्यवस्थेसाठी, प्रत्येक क्षणाचे स्वागत करण्यासाठी. आणि आपल्याला जागे आणि जाणते राहिले पाहिजे. कुठलीही गोष्ट समजून घ्यायची असेल तर त्यासाठी शांत मनाची गरज असते. सत्य उमजले की तुम्ही मुक्त होता आणि त्यामुळेच तुमचे मन अधिक शांत आणि अधिक स्पष्ट आणि स्तब्ध होते. एकूणच ध्यानाची आपल्या जीवनाला नितांत आवश्यकता आहे. लक्षात घ्या की परिपूर्ण असे काही नसते. प्रत्येक पावलानगीत स्वतःचा अधिकाधिक सुधारणा करीत जाणे, अधिकाधिक तरल, सावधान राहणे निकडीच आहे. तरच आपण मोठ्या उत्साहाने व संवेदनशीलतेने जगू. आणि हे फक्त पहाटे शक्य आहे. ऋषी, संत असो व महात्मे हे नेहमी सूर्योदयापूर्वी पहाटेला उठत आणि आपल्या अंतर्मनाशी संवाद साधत. ते जास्तीत जास्त आत डोकावत आणि यातून ते आपल्या आत्मिक शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न करीत. लक्षात घ्या, आपल्यातील आध्यात्मिक शक्तीला जागा आणण्याची मोठी निकड आहे. आणि सांगायचा मुद्दा हाच की आपली शारीरिक, मानसिक स्थितीगती आणि आत्मिक उन्नतन तसेच सदृढ हृदयावस्था आणि भावनावस्था यांचा पाठपुरवठा आपल्याला आपल्या पहाटेच्या वेळेत करायचा आहे. आणि कृतज्ञतेबद्दल बोलायचे झाल्यास कृतज्ञतेतून विश्वास आकाराला येतो. आणि कृतज्ञशील माणसे मोठ्या सत्काराने आणि सकारात्मकतेने चांगल्या गोष्टींचीच अपेक्षा आपल्या उराशी बाळगतात आणि असतात. इतकेच नव्हे तर चांगल्या गोष्टीच कृतज्ञशील मन ग्रहण करते. या पृथ्वीवर ज्या सौंदर्यपूर्ण व महाकाय गोष्टी आहेत त्याबद्दल जागे जाणते व्हा आणि त्या ईश्वराचे मनापासून आभार माना. सदैव कृतज्ञतेत राहणे हे जगातील सर्वात मोठे कलावैभव आहे. आणि असे निश्चय म्हणत असणे आणि हृदयाने मोठ्या प्रसन्नतेने दिलेला हुंकार म्हणजे कृतज्ञता होय. आणि स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बदनामीमुळेच आज आपण स्वातंत्र्याचा मनमुराद आस्वाद घेत आहोत. म्हणूनच स्वातंत्र्य सैनिकांविषयी आपले मन विलक्षण कृतज्ञशील असले पाहिजे. आणि मग लक्षात ठेवा की स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्यासाठी भरपूर काही केले आहे आणि त्यांनी केलेल्या बलिदान भरपूर श्रेष्ठ आहे. रोज तुम्ही कशा ना कशासाठी तरी कृतज्ञ राहा. तुमच्या आत दडलेले चैतन्य, मनाचा कणखरता आणि लाभलेला जीवनाचा प्रसाद याबद्दल सदैव कृतज्ञतेचा भाव अंगी असू द्या. आणि सर्व काही तुम्ही देवाचे आभार माना आणि ईश्वराचे आभार माना. नक्कीच तुमच्यासोबत चांगले होईल. मित्रांनो, कृतज्ञता हा चित्ताचा, मनाचा ऱ्यास करते. आणि कोणी आपल्यासाठी केलेल्या उपकारासाठी आपण कृतज्ञशील असले पाहिजे. आणि मुख्य म्हणजे हा भाव आपल्याला मन मोकळेपणाने व्यक्त करता आला पाहिजे. आई वडिलांप्रती, समाजाप्रती, शिक्षक, शाळा यांच्याप्रती,
महान ग्रंथ लेखक कलावंत यांच्या प्रती कृतज्ञ राहा. दयाळूपणा, औदार्य तसेच करुणा यांचे अभिसरण आपल्या कृती उत्कीतूनच होऊ द्या आणि अपार करुणेचा, वात्सल्याचा तसेच मोठ्या कृतज्ञतेचा धागा आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला तळहातावर ठेवता आला पाहिजे. केंडे नावाचा तत्वज्ञ म्हणतो की कृतज्ञता आपल्यातील कृपाणतेचे, दारिद्र्यतेचे आणि दुष्टतेचे दर्शन घडवते. म्हणूनच संकुचित मनाला नक्कीच तुम्ही अधिकाधिक मोठे करा आणि कृतज्ञतेचा प्रयत्नतेशी चांगुलपणा व सद्भावाशी मोठा अनुसंबंध आहे. आणि अत्याधुनिकेत आपण कृतज्ञतेचा भाव विसरत चाललेलो आहे आणि जिथे जिथे अहंकार, मीपणा असतो तिथे कृतज्ञता क्षणभर देखील थांबत नाही. जीवन प्रवाहात भूतकाळात जे काही चांगले घडले आहे ते त्यांचे होतृत्व आणि कर्तृत्व आपले नसून तो त्या ईश्वराचा कृपाप्रसाद आहे आणि असे आपण मानले तरच आपण पुढे जाऊन विकसित होऊ शकू. आणि आत्मकेंद्रित माणूस कृतज्ञ असू शकत नाही. स्वतः बाहेर येऊन सदैव स्वेतरांचा विचार करणाराच माणूस कृतज्ञशील असू शकतो. एकूणच कृतज्ञता ही आपल्या जीवनाची रीत बनली पाहिजे. बोलता बोलता ते रिले यांनी लक्षात घ्या की ते म्हणले की माझी आनंदाची कल्पना अगदी साधी आहे. कमालीच्या साधेपणाने खेडेगावातील नैसर्गिक जीवन आपल्याला जगता आले पाहिजे आणि यात आपल्या हातून आपल्या भोवतालच्या समाजाचे, वंचित वेदनाग्रस्तांचे दुःख आपल्याला हलके करता आले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संगीत, तत्वज्ञान, प्रेम, नानाविध पुस्तके यात आपल्याला रममाण होता आले पाहिजे. आणि खरे तर असे तादात्म्याने जगणे हेच खरे जगणे आहे. आणि जवळच्या झाडावर एक घुबड बसले होते. त्याला पाहताच ते मग यांनी त्याला हात केला आणि त्यानेही जोरदार गुणकार केला. मग महान इतिहास घडवणारे लोक अशीच असतात. प्रत्येक सुंदर हा मौल्यवान आयुष्याचे छोटे रूप असतो. म्हणजे आपले पहाटेचे क्षण रोजच्या दिवसाचे वैभव वाढवत नेतात आणि यातच तुमचे आजचे दिवस कसे जगणार यावर तुमचे उद्याचे आयुष्य आकारात येते. आणि मग मला असे म्हणायचे आहे की तुम्ही दिवस हे एक प्रकारे तुमचे लहानसे आयुष्य असते. मग एकूणच तुमचे दैनंदिन तास जगता ते तास तुम्ही वर्षे घडवतात आणि तुम्ही वर्तमानात जे काही करता त्यातून तुमचे भविष्य निश्चित नक्कीच होत असते. मग सारांश की तुमच्या आजच्या सगळ्या कृती या तुमचे विधिलिखित निश्चित करीत असतात. आपल्यातले जे दैवी इतरांपेक्षा वेगळे गुण असतात त्यांचा पायरी पायरीने आणि आपल्याला विकास करायला यायला हवा. कारण ते आपल्याला महानतेकडे नेणार आहेत. मग दिवसांचे आठवडे बनतात आणि आठवड्यांचे महिने. पण आपल्याला सगळ्यांना जेव्हा ते ठाऊक होते तेव्हा ते तुम्हाला असामान्य प्रतिभावंत म्हणून ओळखायला लागतील. आणि मग मारेकरी येतो आहे आणि त्या कलाकाराने तिला कसेबसे सावरले आणि जवळ घेत थोपटले. काही क्षण विकलतेत गेल्यावर तिने स्वतःला सावरले आणि मोठ्या स्थिरपणे त्यांना म्हणाली, यस, आय एम रेडी. मी कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार आहे. आणि त्यावर उत्साहाने तो कलाकार तिला म्हणाला, मी तुझ्या सोबत आहेच, तू मुळीच चिंता करू नको. त्यावर रिले म्हणाले, तुम्ही मुळीच चिंता करू नका. भेकड लोक असेच आडून आडून वार करीत असतात. अशांची तमा बाळगू नका. आणि मग लक्षात घ्या की मग तुम्ही आयुष्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला असायला हवा. आणि एकदा का चांगला राहिला तर मग तुम्ही सर्वच चांगलं पाहू शकता. साधी गोष्ट लक्षात घ्या की मन हेच भीतीला जन्म देत असते. भीतीपासून मुक्त होण्यासाठी मन जेव्हा भीतीचे विश्लेषण करू पाहते आणि भीतीचे कारण शोधू लागते तेव्हा मन हे स्वतःचा अधिकाधिक संकोच करू लागते आणि त्यामुळे भीती अधिकाधिक वाढतच जाते. खरे तर गोंधळाच्या अडथळ्यांच्या स्वरूपाशी आपल्याला सुसंवाद साधता आला पाहिजे, तरच समस्येपासून मुक्तता प्राप्त होईल. असो, उद्या आपण किती वाजता भेटायचं? अर्थातच पहाटे 5 वाजता. मग ते सगळे उद्या पहाटे 5 वाजता भेटणार असतात. जीवनाला योग्य दिशा देणारा प्रभाव असतो. जगण्यातील सर्वात सुंदर आणि चांगली गोष्ट ही नुसती पाहून आणि ऐकून नव्हे तर प्रत्यक्ष हृदयापासून अनुभवण्यात आहे. ती उद्योजिका लहानपणापासूनच जहाजा हाकरायला शिकली होती आणि अगदी पूर्वीपासूनच आपल्या तरुण चेहऱ्यावर समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या संवेदना अनुभवायला तिला खूप आवडायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्याची खरी जाणीव त्या अफाट समुद्राकडे बघून तिच्यात संचारायची. मग तिच्यात एक नवीन चैतन्य ऊर्जा संचारायची. आणि एके दिवशी मात्र तिच्या लक्षात आलं की कळत नकळत आपण तो सागरी प्रवास बंद करून टाकला आहे. आणि केवळ सागरी प्रवासच नव्हे तर आपण बऱ्याच जिव्हाळ्याच्या गोष्टी आपण अशा अर्ध्यावर सोडून दिलेल्या आहेत. आणि पुढे पुढे तर बिनसलेले जीवन सावरण्यातच तिची सगळी शक्ती खर्ची पडते आहे. मग एक एक करून आवडीच्या जिव्हाळ्याच्या साऱ्या गोष्टी खरे जगणेच मागे पडत गेले. आणि तसे जर झाले नसते तर अनेक सौंदर्यपूर्ण सृजनशील गोष्टींना जीवनात स्थान मिळाले असते. आणि मग कितीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत, अर्थात किती त्यांनी गणताच नाही. मग मिस्टर रिले म्हणतात, हे अगदी खरे आहे. ते म्हणतात, तुम्हाला जर खऱ्या अर्थाने चैतन्यशीलतेकडे जायचे असेल
तर तुम्हाला तुमच्यातील गुणवत्ता व कौशल्य जास्तीत जास्त प्रमाणात देता आले पाहिजे. मुख्य म्हणजे पूर्ण प्रांजलपणे आणि मोठ्या पावित्र्यासह स्वतःला अभिव्यक्त करणे हे मोलाचे ठरते. तसे जर झाले तर लोक तुम्हाला सर्वार्थाने प्रतिसाद देतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या टीममधील सदस्यांवर पूर्ण विश्वास टाकला पाहिजे. तुम्ही त्यांच्याप्रती तुम्ही दाखवलेला विश्वास आणि त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते मोठ्या बांधिलकीने आणि आत्मसमर्पण वृत्तीने पूर्ण करतील. एकूणच आपल्या सहकाऱ्यांशी आपले वर्तन संपूर्णपणे संवादी, सहयोगी व सहप्रवासी असले पाहिजे. सध्याच्या आपल्या सडलेल्या जीवन व्यवसायात प्रवाहात हळूहळू सक्तीने एक विशिष्ट अशा चाकुरीत आपण ढकललेलो गेलो आहोत. मग आपल्या हातून चुका व्हायला लागल्या आणि एके क्षणी तर आपल्या एका जीवघेण्या संघर्षात सापडलो. आणि याच वेळी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा तो ज्येष्ठ प्रभावी वक्ता आणि मिस्टर रिले यांची दोघांची गाठ पडली. आणि या दोघांनी आपल्याला पहाटू चाहुरीने भरलेली जीवनशैली कथन केलीच, पण त्याखेरीज जीवन घेण्या एकटेपणाच्या जीवनाला आपण आनंदाचा आकार आणू शकतो आणि हे नेमकेपणाने समजवले. आता विचार करताना त्या उद्योजकाच्या लक्षात येऊ लागले की मधल्या काही दिवसात आपण अगदी कृत्रिम, खोटे खोटे, असृजनशील जीवन जगत आहोत आणि अवतीभोवतीच्या निसर्गाला, सूर्योदयाला, पहाटेच्या चमत्काराला आपण कधी सामोरेच गेलो नाही. एकदा तो ज्येष्ठ प्रभावी वक्ता म्हणाला होता, आपली पृथ्वी ही अतिशय सुंदर अशी जागा आहे. ती सौंदर्याने काठोकाठ भरलेली आहे आणि कधीही नष्ट न होणारे प्रेम, श्रीमंती त्यात आहे. परंतु तुम्ही नेहमी तुमच्या टिचभर दुःख वेदनेत चूर असता आणि आताही त्या दुःखातून बाहेर पडण्याचा तुम्ही कधी प्रयत्नही करीत नाही. तुम्ही पार निराशाग्रस्त आणि निराश होऊन जाता. आणि मग कितीही अचूक निदान केलं त्यांनी, खरे तर गुंतवणूकदारांशी थेट संवाद साधण्याचे धैर्य आपण दाखवायला हवे होते. उलट आपण त्यांच्यापासून पळत सुटलो. इतकेच नव्हे तर नाना तऱ्हेची समर्थने, तक्रारी करीत राहिलो. मग असुरक्षितता व एकटेपण यांना घाबरून एके दिवशी उतावळीपण, भय आणि संकोचांनी फार डिप्रेशनमध्ये गेलो होतो. कसल्या तरी आवाजाने ती आपल्या विचारातून बाहेर आली आणि त्या चित्रकार कलाकाराने आपले छोटे लाकडी गलबत पाण्याच्या प्रवाहावर चालवत किनाऱ्याच्या दिशेने न्यायला सुरुवात केली होती. मग भोवतालचे पाणी अगदी स्वच्छ व नितळ होते आणि मिस्टर रिले यांनी या दोघांबरोबर पिकनिकचा प्रस्ताव ठेवला होता. मग तिचे लक्ष त्या कलावंतांकडे गेले आणि वाऱ्यावर त्यांचे केस हेलकावत होते. आणि खरे तर तो तिच्या जवळच बसला होता. जरी ते दोघे भिन्न विश्वातून आले असेल तरी त्या दोघांची व्यथा आणि वेदना सारखीच होती. जरी दोघांच्या काम करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी दोघांची जीवनगती काही मंद व सुस्त झाली होती. आणि आपण त्यांच्याकडे कधी आणि कसे आकर्षिलो गेलो हे त्यांनी तिला कळलेच नाही. तो चित्रकार मनाने खूप चांगला होता. मुख्य म्हणजे तिच्या वेदनांना समजून घेणारा होता. त्यालाही तिच्याप्रमाणे आपल्या संपूर्ण व समग्र जीवनात क्रांती घडवायची होती, महान बनायचे होते. आणि त्याचा स्वभाव मोठा मिश्किल होता. एकूणच त्याच्या व्यक्तिमत्वाचे आणि ती अगदी भारावली होती. मुख्य म्हणजे त्याच्या गडद डोळ्यांनी तिला वितळून टाकले होते. आयुष्यात प्रथमतः इतका निवांतपणा त्या दोघांना मिळाला होता. आणि एके क्षणी तिचे चमकदार डोळे समोरच्या पाण्यावर स्थिरावले होते आणि त्या कलाकाराचे लक्ष तिच्याकडे गेले. आणि आपल्याच तंत्रीत हसत आणि पाण्याच्या लाटावर आपली नजर स्थिर केलेल्या त्या उद्योजकाच्या तो अगदी जवळ गेला आणि सहजपणे त्याने तिच्या गळ्याभोवती आपले हात टाकले आणि क्षणभर तिने त्याकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले. आणि त्याच्या डोळ्यात आरपार पाहत ती त्याला म्हणाली, आपल्या दोघांना खऱ्या अर्थाने एकांत मिळावा यासाठी मिस्टर रिले यांनी या छोट्या बेटाची योजना केलेली दिसते आहे. आणि आपण त्या पांढऱ्या वाळूत बसून दुपारचे जेवण घेऊया. ते छोटेसे बोट हे समुद्र किनाऱ्यापासून अगदी एकटे पडल्यासारखे वाटत असेल तरी सिगल पक्षी आपल्या पातळ पिवळ्या चोचीने मासे पकडत होते आणि एक विशाळ आकाराचे कासव मात्र प्रवाहाच्या दिशेने त्या ओलसर वाळूत हळूहळू चालत होते. आणि तेही अगदी निर्भयपणे. एके क्षणी दोघांची चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला, ज्यात मसालेदार, मग खूप जेवण भारी होते. आणि मग ते खाऊन त्या तृप्त जेवणानंतर तिथे वाळूत दोघेजण एकमेकांशेजारी बसले. आणि एके क्षणी त्या कलाकाराने त्या उद्योजकाचा हात हाती घेतला. मग तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, तू वाऱ्याच्या झुळक्यासारखी माझ्या कोरड्या उजाड आयुष्यात आलीस आणि माझ्या जीवनाच्या कॅनव्हासवर काही दृश्य अदृश्य रेघोट्या मारल्यास. त्याकडे पाहता पाहता मी तुझ्यात कधी गुंतून गेलो हे माझे मलाच कळलं नाही. मग असे म्हणत ते दोघं एकमेकांच्या खूप जास्त प्रेमात पडले. आणि मग ते जीवनाच्या पूर्ण वाटांवर अगदी मनमोकळेपणाने जगायला त्यांनी सुरुवात केली. आणि मग ते भरपूर काही गोष्टी त्यांनी आपल्या एकमेकांसोबत बोलल्या आणि भरपूर ते एकमेकांसोबत राहू लागले. आणि मग, अरे मुलांनो, माझ्या घराला तुमचेच घर समजा, असे मिस्टर रिले त्यांना म्हणायला लागले. तुम्हाला हवं तेव्हा आणि हवे तितके दिवस तुम्ही इथे येऊ शकता, राहू शकता. माझं सारं वैभव तुमचंच आहे. तुम्ही आणि मी काही वेगळे आहोत का? बोलता बोलता मिस्टर रिले काहीचे भावनाविषयी झाले आणि त्यावर त्यांना समजा ती उद्योजिका म्हणाली, सर तुम्ही हे म्हटलात यात तुमचे मोठेपण आहे.
आम्ही तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला कधीच अंतर देऊ नका. जीवनाकडे बघताना असं पहा, एखादी मोठी घटना घडते आणि संपूर्ण व्यवस्था उन्मळून पडते आणि जशी वरवर दिसत असले तरी नेमके तसे घडलेले नसते. त्याही अगोदर अनेक छोट्या मोठ्या दृश्य अदृश्य गोष्टी घडलेल्या असतात आणि या सर्वांचा दृश्य परिणाम ही व्यवस्था कोलमडण्यात होतो. आणि एखाद्या घटनेमुळे वा प्रसंगामुळे नात्यात दरी पडलेली जरी आपल्याला दिसत असली तरी त्या अगोदर अनेक ताणतणाव आणि घडून गेलेले असतात. काही गोष्टी मनातच राहिलेल्या असतात, किंबहुना ते व्यक्त झालेल्या नसतात. एक एक क्षणी त्यांचा स्फोट होतो. एकूणच अनेक दिवसांच्या छोट्या मोठ्या गोष्टी घटनेतून एक एक क्षणी दृश्य परिणाम आपल्या दृष्टीत पडतो आणि आपल्याला जीवनात, व्यवसायात किंवा व्यक्ती व्यक्तीच्या संबंधात अनेक गोष्टी आपण दुर्लक्षित करतो, पुढे ढकलतो. खरे तर आपल्या मनात एखाद्या विषयी खूप काही साचलेले असते. घटना घडून जाते आणि अनेक वर्षे आपण त्यावर विचार करतो. मनात कडवटपणा, द्वेष साचलेला असतो आणि एक एक क्षणी त्यांचा स्फोट होतो. आणि एक लक्षात घ्या की फळ पिकलेले असते, वाऱ्याच्या एका झोताचे फक्त निमित्त होते आणि फळ खाली पडते. म्हणूनच तरलता आणि सावधानता आणि निवडरीत अवधान यांच्या जीवनात प्रत्येक क्षणात जगताना अपार महत्त्व आहे. आणि तुमच्या जर विचारात स्पष्टता असेल तर दुःखाच्या मूळ कारणाचे आकलन तुम्हाला वेळीच होऊ शकेल. आणि मिस्टर रिले, तुम्ही बोलता बोलता तेव्हा त्यांचा नाद अगदी ऐकावासा वाटतो. त्याही पेक्षा महत्त्वाचा असतो तो त्या शब्दांचा अर्थ व त्यातून मिळणारे शहाणपण, कारण तेच आपल्या उपयोगी पडणार असते. असो, जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की ती म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला विलक्षण, आव्हानात्मक, वैचित्र्यपूर्ण वाटतात आणि विलक्षण त्रस्त करतात, अशाच गोष्टींचा बिनशर्त स्वीकार करायला शिका. आणि खरे तर त्यातील ताणातून आकाराला येणाऱ्या कल्पना, विचार व अनुभव आपल्याला सर्वार्थाने विकसित करणार आहेत आणि याबद्दल विश्वास बाळगा. मला मनापासून वाटतं की तुमच्या खऱ्या अर्थाने विकास व्हावा आणि तुम्ही महानतेच्या दिशेने कार्य करीत राहावे. आणि सर्वसाधारण आपल्या भोवतीचे लोक हे आपले सुरक्षित बंदर सोडून वादळी समुद्रात प्रवासाला निघतच नाहीत आणि ते आपल्या सुरक्षित बंदरातील वाळूत पडून राहणेच अधिक पसंत करतात. पण ही सुरक्षितता सोडल्याशिवाय किंवा उधाण आलेल्या समुद्राला भिडल्याशिवाय तुम्हाला जीवनाचा खरा आनंद व यश कधीच मिळणार नाही. आपली परिस्थिती आहे त्यापेक्षा वेगळी असती तर बरे झाले असते असे त्यांना वाटते, कारण या लोकांचा असंतोष खूपच उथळ असतो आणि तसेच त्यांना असंतोष नसतो ते मुळातच मेल्यासारखे असतात. सर, तुमच्या सहवासात जे काही साक्षात्कारी अनुभव मिळत आहेत ते आम्हाला दीपस्तंभासारखे दिग्दर्शन करणारे ठरतील. फक्त आम्ही मोठ्या आत्मविश्वासाने, सक्षमतेने व प्रेमाने हा प्रवास करायला हवा. तसे पाहता आता तर कुठे खऱ्या प्रवासाला प्रारंभ होतोय. आणि मिस्टर रिले तात्काळ म्हणाले, अगदी खरे आहे. असो, आता पुढील प्रशिक्षणासाठी आपण चक्क भारतात आग्रा येथील साक्षात्कारी सौंदर्याचे प्रतीक असलेल्या ताजमहालाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. मग काय? त्यावर ते दोघं जवळजवळ किंचाळलेत. आम्ही तिथे जायला नक्की आवडेल, हे दोघे एकमेकाने म्हणाले. आणि मग त्या साक्षात्कारी स्वर्गीय अनुभवासाठी मनाची तयारी करा. असे सौंदर्य या पृथ्वीतलावर अवतरले आहे यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. मग चला तर. मग ते दोघी त्यानंतर तिथे पुढे जातात आणि पुढे घडते की तेव्हा म्हणतात, मी जेव्हा ट्रेनिंग येत होतो त्यावेळी कठोर परिश्रमातून जाताना मी सारखा स्वतःला बजावत होतो की आता जे काही चालले आहे ते सारे सहन कर, कारण तसे जर तू केलेस तर तुला उर्वरित आयुष्य विजेता म्हणून तू जगशील आणि मग तुझ्या आयुष्यात एक चमत्कार घडेल आणि सर्व चमत्कार तुला दिसेल. एक लक्षात घे. आणि मग तुमच्या अभिप्रायाबद्दल मी तुमचा आभारी आहे असे ते म्हणतात. आणि आता मला सांगा, कुठली गोष्ट माणसाला सर्वोत्तम बनवते? अनुवंशिकता का सवयी? महानता ही फक्त जन्मजात प्रतिभावंताच मिळत असते. हा भ्रमपथम तुम्ही आपल्या मनातून काढून टाका. प्रतिबद्धता, अनुशासन, लवचिकता आणि दृढता यासह बांधिलकी, आत्मसमर्पण, शिस्त आणि कठोर परिश्रम यातून श्रेष्ठतम धैर्य आकारास येत असते. श्रेष्ठतम धैर्य म्हणजे भीतीचा स्पर्श न झालेली विचारसरणी ही श्रेष्ठ धैर्याकडे जाऊ शकते. आणि असे प्रत्येक धैर्यवान महान नेत्याने वा कार्यकर्त्याने असायला हवे. आणि महान व्यक्ती वा खरे नेतृत्व हे जीवनाला, समस्येला, संकटाला थेट सामोरे जात असते आणि खंबीरपणा, सात्विक निश्चयता त्याने धारण केलेली असते. एकूणच अशा थोर समजूतदार प्रज्ञावधांचे आपले मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित केलेले असते. आणि सावरण संपूर्ण मुक्ततेत जगणारा, स्वतः कधीही दुखावला न जाणारा असतो. इतरांना दुखवण्याची कोमलता असलेला, स्वतःविषयी कुठलाही अहंकार न बाळगणारा, कमालीची नम्रता, करुणा, प्रेम यासह विशुद्ध ऊर्जावस्थेत आत्मबलाने स्थिर झालेला पुरुष हा खरा महानतेच्या स्तरावर सहज जाऊ शकतो. बापरे, हे बरेच अवघड आणि शब्दांजवळ आहे असे दिसते. साध्या सोप्या भाषेत सांगतो, संकुचितता, मर्यादा ओलांडून पलीकडे जा आणि आपण स्वीकारलेल्या मार्गातील उभ्या कला, कौशल्ये, यशतत्वे व प्रणाली, अद्ययावत उपलब्ध ज्ञान व तंत्रज्ञान, खाचखळगे, आर्थिक नीती वा सवयी
व्यावसायिक मूल्ये व व्यवहार आपण जागरूकपणे जाणून घ्यायला हवेत. आणि मुख्य म्हणजे आपल्याला आपल्या संकुचिततेवर मर्यादेवर मात करायची आहे. आणि कधी विसरू नका, प्रश्न आहे तो मानसिक कणखरतेचा आणि सातत्याने पुढे जात राहण्याचा. स्वप्न प्राप्तीच्या मार्गात कसलीही तडजोड करू नका. तुम्ही उराशी जपलेली आदर्शे आणि तुम्ही पाहिलेले भविष्यवेधी नजर आता प्रत्यक्ष वास्तवात आणण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. आणि आपल्या आंतरिक इच्छा स्वप्नावर आपले लक्ष केंद्रित करा. या स्वप्नांचे वास्तव रूपात अवतरण होत असते, यावर विश्वास ठेवा. तुमच्या स्वप्नांवरची तुमची पकड सैल होऊ देऊ नका. बाह्य विश्वातील यश हे खरे तर आंतरिक यशाने सुरू होत असते. तरल सावधानतेत आंतरिक स्थितीतले सातत्य हा सर्व कार्याचा आत्मा आहे. आणि या आंतरिक शक्तीला तीव्रतम इच्छाशक्तीची जोड द्या आणि सुरवंटाचे कवच टाकून देऊन एखादे फुलपाखरू निळाभोर आकाशात मुक्तपणे जसे झेप घेते, त्याप्रमाणे आपल्या मर्यादा व बंधने तसेच नकारात्मकतेने दुर्बल विचार या सर्वांना दूर सारत तुम्ही या ग्लोबल जगात मोठ्या आत्मविश्वासाने झेप घेतली पाहिजे. आणि यातून थेट जागतिक स्तरावरही तुम्ही आपला ठसा उमटवू शकाल. मग डिझनीलँड हे मला अगदी घरासारखे वाटतेच. माझ्या प्रेमाचे विश्रांतीस्थळ मला माझ्या कल्पनेतले मनातले तसे हृदयात साचलेले सगळे कागदावर व्यंगचित्रातून व रेखाटचित्रातून मोकळे करायला आवडते. पैसा हा माझा उद्देश कधीच नव्हता. माझे कधीच समाधान होत नाही. माझ्यात खूप असंतोष भरून राहिलेला आहे आणि या असंतुष्टात मला नवनवीन प्रयोगाला भाग पडते. आणि या जगात कल्पनाशक्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत डिझन्यांची सारखी निर्मिती होतच राहणार आहे. आणि मी जीवनाची नेहमी सकारात्मक आणि आशावादी बाजू पाहतो. मला सतत नवनवीन शोधायला आवडतं. माझ्या पत्नीवर जेवढे माझे प्रेम आहे तितकेच मी मिकी माऊसवर प्रेम करतो. माझ्या मनातच तो दुसरा भाग आहे. आणि तुम्ही जर मोठी स्वप्ने पाहिली आहे आणि त्या दिशेने जात राहिलात तर ती तुमची सहज पूर्ण करू शकाल. आणि तुम्हाला सांगतो की माझ्या सगळ्या निर्मितीची कहाणी ही अशा स्वप्नांपासून आणि एका उंदरापासून सुरू झाली. मनोरंजक करमणूक आणि हास्यनिर्मिती हा अमेरिकेचा सर्वात मोठा निर्यात उद्योग आहे. आणि मग आम्हीच सगळीकडे हास्याचा प्रसार केला. खरे तर लोक हसायचेच विसरले होते आणि आम्ही त्यांना त्यांची जाणीव करून दिली. मग कामासाठी मी चक्रा मारत होतो, प्रचंड गरिबी आणि खायची मारमार. मग खरे तर अशा औदासीच्या प्रवासात मला मिकी माऊसची कल्पना सुचली आणि मग मिकी माऊस बनवला. व्यक्तिमत्वाचे गुणवैभव व गुणप्रभुत्व, चांगल्या सवयी या सर्वार्थाने आत्मसात करायला हव्यात. आणि मग त्यासाठी आपल्यातले सामान्यत्व नाकारत जीवनाला आवाहन करायला हवे. पौरुष, प्रीती, संगीत आणि तत्वज्ञान यांची कास असलेले व्यक्तिमत्व हे विलक्षण, प्रभावी आणि परिणामकारक असते. असे व्यक्तिमत्व वर्तमानातील प्रत्येक क्षण संपूर्णपणे जगते आणि त्यालाच अर्थ व शहाणपण टिपते. जीवनाच्या सर्व बाजूंना स्पर्शणारे तसेच व्यक्तीच्या सुख दुःखाचे स्पंदन स्वतः भोगून त्यांचा सजीव व कृत्यार्थ करीत आपल्यात जगता आले पाहिजे. चैतन्याचा अमर आश्वासनात सदैव प्रकाशभिमुख असणारे असे व्यक्तिमत्व हेच खरे गुणवैभवशाली असते. एक लक्षात घ्या, तुमच्या अंतरंगात भरपूर काही शक्ती आहे आणि भरपूर काही अविश्वसनीय शक्ती आहे. फक्त त्याचा वापर तुम्ही मनसोक्त मनाने केला पाहिजे. मग तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता. लक्षात घ्या, उत्कृष्ट सवयींच्या मागची 5 वैज्ञानिक सत्य असतात. विश्वस्तरीय इच्छाशक्ती ही जन्मजात शक्ती नसून एक मोठे कौशल्य असते. मुख्य म्हणजे ते निरंतर सरावाने विकसित केले जाऊ शकते. यातही पहाटे उठणे हे पूर्णपणे आत्मनियंत्रित प्रशिक्षण आहे. सत्य 2, स्नायूंची ताकद जेवढी जास्त खेचली जाते तितके स्नायू बळकट होत जातात. आणि स्वतः नियमानाच सारांश हाच आहे की नैसर्गिक सामर्थ्याची निर्मितीच कठोर परिश्रमाची व सरावांची साथ द्या. त्यात खंड पाडू नका. तीव्रतम इच्छाशक्तीला कमजोर होऊ देऊ नका. अखेरीस शारीरिक कणखरतेबरोबरच मानसिक कणखरतेला अपार महत्त्व असते. अखेरीस आपल्या साऱ्या समस्या या मानसिकच असतात. महान सवयींची स्थापना केल्यानंतर त्यात होणार जाणारे विकसन व्यक्तीला महानप्रेत सहज होऊन देतात. आणि मग अर्थात नित्य नियमांची मोठी गरज आहे. आत्मक्लेश, आत्मनियंत्रण, मनोधैर्य कमालीचे वाढू शकते. आणि अखेरीस या साऱ्या गोष्टी आपल्या शारीरिकतेसह मानसिकतेवर अवलंबून असतात. महान वीरांची 3 मूल्ये असतात, ती तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवली पाहिजे. विजय नेहमीच सुसंगतता व सवयीच्या सातत्याने मागणी करीत असतो. आणि नेतृत्व करायचे असेल तर जीवन प्रवाहात उतरावेच लागेल, एवढे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. वैयक्तिक शिस्त, दृढ निर्धार व श्रेष्ठतम धैर्य व अंतिम रेषापर्यंत जाणे प्रत्येक गोष्टीतून शिकतो आणि शिकायला पाहिजे तो शहाणा ठरतो. आणि तुम्ही तुमच्या संकटातून आणि तुमच्या वेदनांतून नक्की शिकायला हवे आणि आपल्या मतावर ठाम राहायला हवे. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा विजय हा होणारच, एवढे लक्षात ठेवून तुम्ही जिंकायला व खेळायला सुरुवात केली पाहिजे.
आत बाहेर राखून न ठेवता स्वच्छ मोकळेपणाने जगणे महत्वाचे आहे. आणि मनात काही न ठेवता जगणे खूप सामर्थ्यशाली असते आणि ते आपल्याला खूप कणखर बनवत असते. यातही सर्वाधिक विधायक मूल्य असलेल्या गोष्टी आत्मसात करणे असतात. त्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर तुम्ही जगाला एक नवा धडा देऊ शकता आणि तुम्ही जगाला सर्व काही शिकवू शकता. आणि हे सर्व करत असताना तुम्ही भक्तिभाव ही मनात ठेवला पाहिजे आणि देवाविषयी भक्ती ही मनात ठेवली पाहिजे. देवाचे नामस्मरण केले पाहिजे आणि जेवढे जास्त देवाचे नामस्मरण होईल, जेवढं जास्त देवाचं सोबत प्रेम होईल, तेवढे जास्त तुम्ही अधिकाधिक उंचीकडे जाल आणि अधिकाधिक तुम्हाला यश प्राप्त होईल. आणि स्वामी समर्थांना तुम्ही आपल्या उभ्या आयुष्यात कधीच विसरू नका आणि त्यांचे नामस्मरण कधी सोडू नका. तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनात सर्व काही तुम्हाला मिळेल. फक्त स्वामींवरचा विश्वास हा टिकवून ठेवा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.